हाय गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजचा जो दिनांक आहे 20 जुलै 2020 आहे आणि द हिंदूचे आर्टिकल्स जे आलेले आहेत त्याचं मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये समजावून सांगणार आहे आणि मराठीत ॲनालिसिस सांगणार आहेत। जे काही आजचे आर्टिकल आहेत ते खूप छान आर्टिकल आलेले आहेत, सुंदर आर्टिकल आलेले आहेत, जसंच की आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यातून आपण ते घेऊ शकतो। त्याच्यानंतर जर पहिलं इंट्रो सांगायचं म्हटलं तर ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये काय आहे तर जे काही ऑस्ट्रेलियाला सध्या जे काही इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न चालू आहे, जे काही मलबार कोस्ट जे आहे तिथं जे आपण म्हणतो की नेव्हीची जी काही एक्सरसाइज आहे ट्रायलॅटरल एक्सरसाइज करायची तिथे, त्याच्यासाठी तिथे एक आपण म्हणू शकतो की त्यांना एक इन्व्हिटेशन दिलेलं आहे किंवा हे सध्या मीडियामध्ये चालू आहे बट त्यांच्यापर्यंत अजून गेलेलं नाही, हे सगळं आहे। तर जे काही म्हणतो इंडियन ओशियनमध्ये जे काही चायनाचा मिलिटरी पॉवर जे काही वाढता प्रेझेन्स आहे त्याला कुठेतरी आपल्याला डिटर करायचं असेल तर आपल्याला एकटा इंडिया नाही करू शकत, त्याच्यासाठी अजून कुणीतरी सोबती असणं गरजेचं आहे आणि तेच या आर्टिकलमध्ये दिले। आपण बघूया तर मॅप थ्रू ॲक्च्युअल जे काही मलबार कोस्ट कुठे आहे ते बघूयात। जर बघितलं तर हा जो ग्रीन पोर्शन दिसतो आपल्याला तो मलबार कोस्ट आहे आणि हा जो आहे तो कोरोमंडल कोस्ट आहे। जर आपण बघितलं तर हा अरेबियन सी, त्याच्यानंतर हे पूर्ण इंडियन ओशन जो आहे खाली तो पूर्ण इंडियन ओशन आहे आणि हे बे ऑफ बेंगाल आहे। याच नंतर इथे आपले जे काही अंदमान आणि निकोबार आपण आयलंड म्हणतो ते इथे प्रेझेंट आहेत। तर आपल्याला हे आपण एक मॅप थ्रू बघू शकतो, म्हणजे आपल्या लवकर लक्षात येईल आणि गोष्टी लवकर लक्षात राहतील। आणि जर ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये बघायचं झालं तर जे काही मीडिया आहेत तर त्यांच्यामध्ये म्हणजे चालू आहेत जे काही आपण म्हणतो न्यूज, त्याच्यामध्ये चालू आहे की जे काही जॉईंट मलबार नेव्हल एक्सरसाइज आहे तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला इन्व्हाइट करणार आहेत, केलं जाणार आहे आणि जी काही याच इयरला लास्ट म्हणजे म्हणू शकतो आपण ती कंडक्ट करणार आहेत। त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जी काही इंडियाची मिनिस्ट्री आहे डिफेन्स मिनिस्ट्री, तर यांची एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये फ्रायडेला आणि जे काही एक आपण म्हणतो ऑस्ट्रेलियाला कुठेतरी तिथे ॲड करायचं एक इश्यू चालू होतं, जे काही ट्रायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज आहेत। आणि त्याच्यानंतर जर लेटर याच इयरमध्ये काही दिवसांनी जपान आणि युनायटेड स्टेटला बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजेच इन्व्हाइट करणार आहेत किंवा त्यांचं ट्रायलॅटरल आपण म्हणू शकतो त्याला, जी काही नेव्हल एक्सरसाइज आहे जे काही नेव्हल एक्सरसाइज आहेत युनायटेड स्टेट आणि जपान सोबत होतील। त्याच्यानंतर हा जो काही डिसिजन आहे तो अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत गेलेला नाही आहे, फक्त हा एक ग्रीन सिग्नल म्हणू शकतो। आणि जर बघायची तर लास्ट वेळेस कधी झाली होती तर 2007 पासून आज आपण म्हणतो की ही इतकी एक्सरसाइज मोठी कधी झालेली नाही आहे 2007 पासून। बट जी काही आता होईल जे आपण म्हणतो क्वाड मेंबर आहेत तर त्यांची एक जॉईंट मिलिटरी ड्रिल झालेली होती 2007 मध्ये, जे काही चीन वाढताचं काही प्रेझेन्स आहे त्याच्या धर्तीवरती ते करण्यात आलं होतं। तर क्वाड ग्रुप कोणकोणता आहे तो तर बघूयात आपण मॅप थ्रू, म्हणजे आपल्या लक्षात राहील। जे काही क्वाड ग्रुप म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे इंडिया, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर जपान आणि USA, हा USAचाच पार्ट आहे, अलग पार्ट म्हणतो आपण त्याला। तर हे जे काही आहे तर हे चार जे आहे त्याला क्वाड ग्रुप संबोधलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची 2007 मध्ये एक नेव्हल एक्सरसाइज झालेली होती आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी एवढा मिळून म्हणजे सध्या तरी आपण बोलू शकतो की जी काही ऑस्ट्रेलियासोबत होईल बट नंतरची होईल ती जपान आणि USA सोबत पण होईल। त्याच्यानंतर जर कॉन्फ्लिक्ट पॉईंट बघितला, पॉसिबल कॉन्फ्लिक्ट पॉईंट कोणता आहे, जर आपण इंडिया आणि चायनाचा बघितला तर जर जे काही चायनाला कुठेतरी एक गोष्ट खटकती, जे काही तिन्ही चारी डेमोक्रॉसी आहे त्यांचं कुठेतरी कॉयलेशन होतं ते डेमोक्रॉसीचं आणि इंडो पॅसिफिक रिजन। तर इंडो पॅसिफिक रिजन कोणता आहे तर हा झाला इंडो पॅसिफिक रिजन, जो की इंडियन ओशियन हा आहे आणि पॅसिफिक ओशियन हा आहे। तर इंडो पॅसिफिक रिजन हा झालेला आणि ही जी टर्म कॉइन केली ती जपाननी ही टर्म कॉइन केलेली आहे। त्यामुळं चायनाला नेहमी त्रास होतो की इंडियन ओशन का म्हणतात किंवा इंडो पॅसिफिक का म्हणतात, कारण नेहमी साऊथ चायना सीमध्ये चायनाचं ॲग्रेशन असतं। बट जी काही टर्म कॉइन केली त्यामुळे कुठेतरी चायना नेहमी काहीतरी कुरापती काढण्याच्या प्रयत्नात असतो। त्याच्यानंतर जर बघितलं तर एक अगेन्स्ट आहे जे काही इंडो पॅसिफिक रिजन आहे। त्याच्यानंतर जर चायनाची लिडरशिप आहे तर त्यांना कुठेतरी एक ग्रेट पॉवर होण्याचं स्वप्न बघतात आणि त्याला जर राईज करतात चायना तर त्यांना कुठेतरी एक आपण म्हणतो डिटर करण्याच्या एक दोन गोष्टी आहेत। तर कोण तर मॅरिटाईम क्वाड्रिलॅटरल आणि एशियन नॅटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे, जे की नॅटोचे मेंबर आहेत ते कुठेतरी प्रत्युत्तर देऊ शकतात। आणि त्याचनंतर मॅरिटाईम क्वाड्रिलॅटरल जे की चायनाची जे काही प्रेझेन्स ॲग्रेसिव्ह पॉलिसीज म्हणतो आपण त्याच्यासाठी। जर लास्ट वीकमध्ये बघितलं तर एक ग्लोबल टाइम हा चायनाचा न्यूजपेपर आहे आणि जे काही चायनाचं मत असतं ते आता पेपर थ्रू जास्त प्रमाणात ते आपल्याला दिसून येतं। त्यातून आपण त्याला एक माउथ पीस म्हणू शकतो, जे काही कम्युनिस्ट पार्टी आहे चायनीजची। त्याच्यानंतर त्याच्यात काय दिलेलं होतं तर जे काही
स्ट्रेन बायलॅटरल टाईज आहे चायनाच्या त्या कुठेतरी आता चालू आहे. जे काही आपण बघतो ईस्टर्न लडाखमध्ये जो काही क्रायसिस झालेला होता त्या धर्तीवरती बायलॅटरल टाईज सध्या चायनासोबत चालू आहे. आणि त्यातच जर इंडियाचं इंटेन्शन आहे की ऑस्ट्रेलियाला इन्व्हॉल्व करत आहे मलबार एक्सरसाइजमध्ये, तर ही कुठेतरी अगेन्स्ट बीजिंगच्या आहे. डिरेक्ट मूव्ह दिसतोय कुठेतरी आपल्याला बीजिंगच्या अगेन्स्ट असलं असं त्या ग्लोबल टाईमच्या न्यूजमध्ये दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर जे काही मोर प्रेशर आहे चायनावरती ते इंडिया कुठेतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर जे काही इंडियन ओशियनमध्ये आहे इंटायर इंडियन ओशन त्याच्यामध्ये कुठेतरी हा जो स्पियर आहे त्याचा इन्फ्लुअन्स वाढण्याचा किंवा एक्सपांड करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर साऊथ पॅसिफिक आणि जे काही आर्टिकल आलेलं होतं ते होतं स्ट्रॅटेजिक इंटेंट बिहाइंड न्यू दिल्लीज प्लॅन टू इन्व्हाइट ऑस्ट्रेलिया टू जॉईन मलबार ड्रिल. हे काही होतं ते आर्टिकल होतं त्यामध्ये दिलेलं होतं. तर आणि त्याच्यात अजूनही दिलेले होते याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील ज्याचे काही परिणाम असतील ते खूप वाईट असतील आणि एक रिस्क आहे असंही त्या पेपरमध्ये होतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही स्टँड अप झालेलं होतं लडाखमध्ये, तर जे काही इंडियन ॲनालिस्ट आहेत ते कुठेतरी एक बिलीव्ह करतात ही काही एक चांगली टाईम आहे, चांगली एक वेळ आहे. जे काही ट्रॅडिशनल डिफेन्सिव्हनेस आहे ते कुठेतरी बिल्डअप करू शकतात. त्याचनंतर मॅरिटाईम डोमेनमध्ये प्रेझेन्स किंवा चांगल्या प्रकारे तिथे काम करू शकतात. ही एक चांगली टाईम आहे. आणि जर बघायचं झालं तर जे काही USA, जपान, ऑस्ट्रेलिया तर हे जे काही ग्रुप आहे ते काउंटर करू शकतो चायनाला. जे काही इंडियन ओशियनमध्ये मूव्ह करत आहे चायना त्याच्यासाठी एक काउंटर करू शकतो. एक चांगली आली आहे म्हणजेच एक चांगला ग्रुप म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे काही इंडियाचे डिसिजन मेकर्स आहेत तर ते एक कॉशियस म्हणजे कुठेतरी सावधानता सांगतात किंवा एक रिझन आहे. जेव्हा चायना आणि इंडिया कुठेतरी निगोशिएट करतायत ईस्टर्न लडाखच्या बॉर्डरच्या इश्यूवरती आणि त्यातच कुठेतरी जे ऑस्ट्रेलियाला पार्टिसिपेट करण्याचं मलबार एक्सरसाइजमध्ये एक कुठेतरी एक जे आपण कॉन्ट्ररी सिग्नल म्हणू शकतो बीजिंगसाठी हा खूप मोठा. कारण एक तर इथं दोन्ही देशांची टाईज म्हणजे रिलेशन स्ट्रॉंग करण्याचं चालू आहे. इथं ऑस्ट्रेलियाला मलबार एक्सरसाइजसाठी इन्व्हिटेशन देणं म्हणजे हे कुठेतरी बीजिंगच्या अगेन्स्ट आहे असं आपल्याला दिसून येईल. त्याचनंतर जर चायनाचा रिस्पॉन्ड बघितला आपण याच्यात तर काय असू शकतं. जर ईस्टर्न इंडियन ओशन बघितला जर आपल्याला बघायचं झाला तर हा आपला ईस्टर्न इंडियन ओशन आहे. हा जर पूर्ण बघितला आपण तर तिथे काय होऊ शकतं, गरज नसताना एक इंडियाचा चायनाचा कॉन्फ्लिक्ट तिथे निर्माण होऊ शकतं जर चायनाने ॲग्रेसिव्ह तिथं भूमिका घेतली तर. आणि जर आपण बघायचं झालं डीपमध्ये जे काही प्रॉस्पेक्ट आहे तो जर गेन काय होऊ शकतो तो बघू शकतो. जे काही इंडियाचे डिसिजन मेकर्स आहे ते अजून आपल्याला रिफ्लेक्ट करून देतात की जे काही स्ट्रॅटेजिक रॅशनल आहे ते मिलिटरी कॉडमधून होऊ शकतं हे आपल्याला एक ते हायलाईट करतात. त्याच्यानंतर जर बघितलं USA आणि त्यांचे जे काही पॅसिफिक पार्टनर्स आहेत तर त्यांची जी काही आपण म्हणतो त्यांची त्यांचं जे काही पार्टनरशिप चालू आहे ते कशाचे प्रिन्सिपल आहे तर जे काही मोटिवेशन आहे तर फॉर्मिंग मॅरिटाईम कॉलिशन फॉर्म करणं आणि त्याला रूल बेस ऑर्डर जे आहे ते इम्प्लिमेंट करणं. तर ही कुठेतरी USA आणि त्यांची पॅसिफिक पार्टनर आहे त्यांच्यासोबत आहे. आणि जर इंडो पॅसिफिकचं त्यांचं म्हणजे ते इंडो पॅसिफिक रिजनमध्ये. आणि जर आपण इंडियाचं बघितलं तर इंडियाचं जर काय तर ॲक्वायर करायची जी काही स्ट्रॅटेजिक कॅपेबिलिटीज आहे तर चायनाला कुठेतरी काउंटर करणं, चायनाची जी काही प्रेझेन्स आहे इंडियन ओशियनमध्ये तर तो कुठेतरी काउंटर करणं ही एक इंडियाची प्रायोरिटी आहे. म्हणजे दोन्हीचे जे काही आपण ध्येय म्हणतो ते कुठेतरी आपल्याला वेगळे दिसतील. त्याच्यानंतर जे काही इंडिया आहे तर ते एअरबॉर्न सर्व्हिलन्स जे काही USA कडून आहे ते ॲक्वायर करत आहे. आणि जे काही इंडियन नेव्ही आहे तर अंडरसीज कॅपॅबिलिटी डेव्हलप करत आहे जी की चायनाच्या सबमरीन इंडियन ओशनमध्ये जे काही चायनाचे सबमरीन आहे त्याला कुठेतरी डिटर करण्यासाठी स्वतःच इंडियाची नेव्ही आहे ते कुठेतरी डेव्हलप करत आहे. आणि जर बघितलं तर ईस्टर्न इंडियन ओशन आहे तिथं कुठेतरी आपण त्याला काउंटर करू शकतो त्याच्यासाठी इंडियन नेव्ही डेव्हलप करत आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर USAची काही डिफेन्स कंपनीज आहेत त्या हेजिटेट कुठेतरी संकोच करतात जी काही टेक्नॉलॉजी आहे ते इंडियाला देण्यासाठी. आणि जर पर्टिक्युलरली बघायचं झालं तर व्हायटल अँटी सबमरीन वॉरफेअर टेक्नॉलॉजी म्हणजेच जी काही सबमरीन असते त्याला कुठेतरी अँटी सबमरीन वॉरफेअर टेक्नॉलॉजी असते ती देण्यासाठी संकोच करतात. आणि जे काही आपले मॅरिटाईम वॉचर आहेत तर त्यांनी एक लक्षात घेतलं किंवा त्यांनी एक इथं नोट डाऊन केलं जे काही आहे कॉपरेशन जे काही USA आणि जपानसोबत करणं गरजेचं आहे. आणि जे आपण बघितलं तर विदाऊट बेनिफिट ऑफ स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही होऊ शकणार. म्हणजेच की त्यांनाही बेनिफिट हवं असणार आणि आपल्यालाही त्याच्याशिवाय ही होऊ शकणार नाही. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला
इंडियन नेव्हीची जी काही स्ट्रेंथ वाढवायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे, तर ती जपान आणि USA सोबत करून वाढवावी लागणार आहे स्ट्रेंथ. आणि त्याच्यानंतर इंडियन ओशियन रिजन आहे, त्याच्यामध्ये आपण हे डेव्हलप करू शकतो. म्हणजे त्या रिजनसाठी आपण चांगली एक स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो किंवा US आणि जपानकडून मागवू शकतो. त्याच्यानंतर जर ऑपरेशनल टर्ममध्ये बघायचं झालं तर एक प्रीमॅच्युअर राहिलेलं आहे दिल्लीसाठी. तर काय जे काही मल्टीलॅटरल एंगेजमेंट आपण बघू शकतो, क्वाड पार्टनर मागेच बघितलं, तर कुठेतरी एक ती एंगेजमेंट म्हणतो ती कुठेतरी मॅच्युअरली झालेली नाही असं आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर जर स्ट्रॅटेजिक कंटेस्ट बघितलं तर कोण आहे, US आणि चायना. कुठे तर जे काही ईस्ट एशियाचा रिजन आहे, चायना जपान जो काही आहे आपण म्हणतो, तर तिथे आणि साऊथ ईस्ट एशिया जे की आपण इंडो पॅसिफिक रिजन बघितलं, तिथल्या ज्या साऊथ ईस्ट एशिया कंट्री आहेत, तर ह्या जो काही 2 एरिया आहे, तर तिथं चायना आणि USAचं म्हणजे एकदम टेन्शनचं वातावरण आहे. आणि जे काही मिलिटरी कॉड म्हणजे याच्यासाठी कुठेतरी एक चांगला पर्याय असू शकतो असं USA गृहीत धरत आहे. आणि सगळ्यात जर बघितलं तर आपण ते म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक एशिया पॅसिफिकमधली एक सिक्युरिटी एक डायनॅमिक होऊ शकते, ह्या जर ग्रुपला लक्षात ठेवून बघितलं तर. त्याचबरोबर जे काही आहे तर साऊथ चायना सीमध्ये चायना प्रेझेन्स त्याचा वाढवत आहे. आणि जे काही वॉशिंग्टन आहे तर त्यांनी त्यांची एअरक्राफ्ट पण कॅरियर ग्रुप म्हणतो ते पाठवलेले आहेत. तर त्याच्यात बघू शकतो आपण जे काही एअरक्राफ्ट्स आहेत ते तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करू शकताय. तिन्ही जे आहेत ते थिओडोर USAचं जे आहे थिओडोर रुझवेल्ट, त्याच्यानंतर USA निमितीस आणि USS रोनाल्ड रॅगन जे आहेत. जर प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर तुम्ही ते करेक्ट करू शकता. तर हे जे काही 3 एअरक्राफ्ट्स आहेत त्यांनी ते पास केलेले आहेत किंवा दिलेले म्हणजेच त्या रिजनमध्ये आहेत. त्याच्याच नंतर कशासाठी तर जे काही पीपल्स लिबरेशन आर्मी आहे, आर्मी नेव्ही, तर त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी हे 3 एअरक्राफ्ट त्यांनी पाठवलेले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर USA काय एक्सपेक्ट करत आहे इंडो पॅसिफिक पार्टनर, त्याचबरोबर इन्क्लुडिंग इंडिया. तर USA नेव्ही जर साईड चायना सीमध्ये आहे तर त्यांना असिस्ट करणे, हेल्प करणे हे कुठेतरी USA एक्सपेक्ट करत आहे इंडो पॅसिफिक आणि त्याचबरोबर इंडियाकडून. आणि जर आपण बघितलं तर वॉशिंग्टन आणि टोकियो म्हणजेच की जपान आणि USA आपण बघितलं तर ते कुठेतरी बिलीव्ह नाही करू शकत. जो काही चायनाचा थ्रेट आहे इंडियन ओशियनमध्येच तितकाच चॅलेंजिंग असणार आहे जितका की पॅसिफिक ओशियनमध्ये चॅलेंजिंग आहे. त्याच्यानंतर त्यामुळे ते काय करतात, ऑकेजनली कधीतरी नॅव्हल एक्सरसाइज बे ऑफ बेंगॉलमध्ये कंडक्ट करतात. आणि जे काही US आणि जपान त्याच्यामध्ये जे काही नॅव्हीज आहे त्याच्यात लिटल कॉन्ट्रीब्युशन करतात, कॅपॅसिटी त्यांची दाखवतात. त्याच्यानंतर सस्टेन सर्व्हिलियन्स करतात आणि एक डिटेरन्स करतात. जे काही इंडियन ओशन रिजनमध्ये जे काही चायना इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला कुठेतरी डिटेरन्स करता येईल इतकं. त्याच्यानंतर जर ऑस्ट्रेलियाचं बघायचं झालं तर एक ईस्टर्न इंडियन ओशनसाठी जे काही सेक्युरिटी म्हणतो त्याच्यासाठी एक चांगला पार्टनर इंडियाचा आहे आणि एक म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर चायनाचं जे काही कॉशियस, चायनाचं सावधानता काय आहे तर आपण म्हणू शकतो की जे काही आता एक टायमिंग आहे प्रश्न निर्माण करण्याचा, जे काही बॅलन्सिंग कॉयलेशन आहे तर एक कम टुगेदर म्हणजे एक बॅलन्सिंग कॉयलेशन करून सोबत येणं. आणि त्याच्यानंतर जे काही नेचर आणि मॅग्निट्यूडचा थ्रेट असतो तो कुठेतरी होली मॅनिफेस्ट होऊ शकतो. तर हे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जर वर्थ पॉइंटिंग कोणतं आहे तर ग्रोईंग प्रेझेन्स जो इंडियन ओशनमध्ये कुणाचा तर चायनाचा म्हणजेच पीपल लिबरेशन आर्मी नेव्ही हा एक फिजिकली थ्रेट करू शकतो इंडियाचं जे काही सीमधले इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जर बघितलं तर चायनाची जी काही वॉरशिप आहे तर इंडियन सॉव्हरेनिटीला अजूनपर्यंत त्यांनी चॅलेंज केलेलं नाही, जसं की टेरिटोरियल वॉटरमध्ये त्यांनी एंट्री केलेली नाही आहे. बट ते आपण बघितलं तर जे काही इंडियन आयलँड आहे त्याच्या खूप क्लोज आहेत, जसं की अंदमान आणि निकोबार म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर अजून ते जे काय म्हणतो पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही जी काही असिस्ट आहे तर ती काही पॅसेज म्हणतो आपण, कसं तर मर्कंटमॅन म्हणजेच जी की रिजनल सीलेन आणि चॉक पॉईंट्स असतात तर ते कुठेतरी अजून त्याच्यावरती त्यांनी कुठेतरी ते चॉक केलेले नाही आहेत. चॉक पॉईंट काय असतात ते बघूयात. जर आपण बघितलं तर स्ट्रेट ऑफ मलाक्का जे की आपण त्याला सामुद्रधुनी म्हणतो, तर इथून खूप मोठ्या प्रमाणात ट्रेड होता. हा जर पॉईंटच बंद केला किंवा इथं पूर्णपणे नेव्ही आर्मी तैनात केली तर आपल्याला जे काही ट्रेड असतो तो आपला म्हणण्यापेक्षा सर्व जगाचा ट्रेड इथून सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होतो. जर आपल्याला इकडे साऊथ ईस्ट कंट्रीकडे जायचं असेल तर. त्याच्यानंतर आपण बघू शकतो तर इंडियाचा इथे खूप मोठा इंटरेस्ट आहे. अजूनपर्यंत त्यांनी तसं काही केलेलं नाही किंवा चॉक पॉईंटला कुठेतरी बंद केलेलं नाही किंवा ते आपल्यासाठी अजून तरी ओपन आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं
तर जर कॉन्ट्ररी विचार केला तर चायनाची जी काही नेव्ही आहे ती अवॉइड करते, जे काही इंटँगलमेंट आहे इंडियन नेव्हल शिप आहे त्यांच्याबरोबर जास्त म्हणजे काही जास्त कुरापती काढण्याचा प्रयत्न करत नाही. जे काही सबकॉन्टिनेंटल लिटरल कंट्रीज आहे त्यांच्यासोबत पण जर आपण बघितलं तर कुठेतरी एक लिमिट आहे याला. आणि जे काही आपण म्हणतो चायनाचे जे काही फ्रेंडली कंट्रीज आहे त्या रिजनमधले, तर त्यांना काय एवढं चायना तिथे इन्फ्लुअन्स करू शकतो, तर कारण त्या कंट्रीज हॅपी आहेत का, जे काही बीजिंगकडून त्यांना इकॉनॉमिक आणि मिलिटरी पॉवर भेटतात त्याच्यामुळे ते कुठेतरी बेनिफिट आहे, त्यांना ते चांगलं वाटतं, त्यामुळे ते कुठेतरी काही बोलत नाही. त्याचनंतर जर बघितलं चायनाची काही रिसर्च आणि इंटेलिजन्स शिप जी आहे तर ती अंदमान आयलँडमध्ये कुठेतरी त्याच्या आजूबाजूला तिथे प्रेझेंट आहे, बट ती डिरेक्टली आपल्या अंदमान आणि निकोबारच्या तिथे प्रेझेंट नाही आहे आणि रिलेटिव्हली ते एक्सपांड करत आहे. आणि अजूनपर्यंत तरी जे काही टास्क आहे, जे काही आपला टेरिटोरियल एरिया आहे तिथपर्यंत आले नाहीत, बट एक थ्रेशहोल्ड, एक पोटेन्शियल म्हणू शकतो आपण ती साईट आहे, तिथे इंडियासोबत कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात चायनाचे. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर जे काही फर्स्ट मूव्ह असेल तर तो एक क्रायसिस होऊ शकतो, एक फर्स्ट मूव्ह तिथेच असेल क्रायसिस होण्याचा जर ईस्टर्न इंडियन ओशनचं बघितलं. आणि त्याचबरोबर त्यामुळे कुठेतरी इंडियन नेव्ही तिथे जास्त प्रमाणात काम करताना दिसतात. आणि जर इंडियन नेव्हीचं कंबाईनली बघितलं तर जे काही फ्रेंडली फोर्सेस आहे, ज्या काही तिथल्या कंट्रीज आहे त्यांच्यासोबत फ्रेंडली रिलेशन करून, फ्रेंडली फोर्सेस करून तिथे जे काही रिजनल आपण कंट्रीज म्हणतो त्यांच्यासोबत तिथे स्ट्रॉंग जे काही मेरिटाईम सिक्युरिटी आहे ते स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि जे काही कॉन्सिक्वेन्सेस होते त्याच्यासाठी रेडी असणं गरजेचं आहे. आणि जर बघितलं तर एक केअरफुल थॉटची गरज आहे. तर जर रियालिटी बघितली तर न्यू दिल्लीसाठी काय आहेत तर नेव्हल कॉइलेशन्स आहेत, तर एकटा तो बिल्डअप नाही करू शकत. आणि एक रियालिटी आहे जर इंडियन ओशनमध्ये जे काही चायनाचं नेव्हल पॉवर प्रेझेन्स आहे त्याला डिटर करण्यासाठी, त्यामुळं जे काही अपग्रेड करणं गरजेचं आहे, जे काही टायलॅटरल मलबार त्याचबरोबर क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्यात अपग्रेड करणं. आणि त्याचबरोबर जे काही म्हणतो आपण अपग्रेड करत आहेत, तर त्याचबरोबर इंडियाला जास्त काही धोका निर्माण होणार नाही, किंवा इंडिया जे काही आपण म्हणतो USA, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत जेव्हा पण ही ॲग्रीमेंट वगैरे काही करेल त्यावेळेस इंडियाचं पूर्णपणे लक्ष ठेवून त्यांनी केलं पाहिजे. नाहीतर काय होईल, जर चुकीच्या पद्धतीने झाल्या ह्या गोष्टी तर शॉर्ट टर्म गेन होईल, बट लॉंग टाईम याचा इनइफेक्टिव्ह आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर जर सजेस्ट करायचं म्हणजे जे काही सजेशन आहे असं नाही की ऑस्ट्रेलिया जे जॉईन होतं आहे मलबारच्या एक्सरसाइजमध्ये ती बॅड आयडिया आहे, बट जे काही न्यू दिल्ली आहे तर त्यांना एक साईन करणं गरजेचं, म्हणजे त्यांनी साईन तोपर्यंत करायला नाही पाहिजे जोपर्यंत कॉस्ट बेनिफिट एक्सरसाइज त्याची काही एंगेजमेंट करायची आहे, त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो काय असेल कसं असेल त्यानुसार त्यांनी ते साईन करणं गरजेचं आहे. क्वाड्रिलॅटरल आपण ज्याला एंगेजमेंट म्हणतो, आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनल नंतर करणं गरजेचं आहे. बट हे जे काही म्हणतो ॲपियर पॉलिटिकल सेन्सिबल आहेच, बट त्याचबरोबर जे काही ऑपरेशनली आहे ते प्रॉपर विचार करून चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे झालं आर्टिकल आलेलं होतं, छान आर्टिकल होतं आणि मी डीपमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मॅप घेतले ज्याने की लोकेशन क्लिअर होतील. त्याचबरोबर जे काही पुढचं आर्टिकल आहे ते बघूयात. जे की आर्टिकलचं इंट्रोडक्शन सांगायचं म्हटलं तर जे काही सत्तानकुलम जे काही टाऊन होतं तामिळनाडूमध्ये, तिथं फादर आणि सन यांची टॉर्चर असल्यामुळे टॉर्चर त्यांना करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर हे आर्टिकल ह्या बाबतीत आहे. आणि कुठेतरी आता सेपरेट एक अँटी टॉर्चर लॉ आणणं गरजेचं आहे. तर जे काही रिकमेंडेशन केलेले आहेत, जे काही वेरियस कमिशन्स आहेत तर त्यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे, ते रिकमेंडेशन कुठेतरी यूज करून तो लॉ क्रिएट करणं गरजेचं आहे. तर आपल्याला बघायचं झालं तर त्यामुळे हा कुठेतरी प्रश्न आता निर्माण होतोय किंवा डिमांड निर्माण होतीये, एक सेपरेट लॉ अगेन्स्ट टॉर्चर निर्माण करा. आणि जर बघायचं झालं तर जे काही इसेन्शियल एक्झामाइन करणं लॉला जो काही एक्झिस्टिंग लॉ आहे तो काही पुरा नाही आहे का किंवा अपुरा आहे का, आणि जे काही कस्टोडियल टॉर्चर आहे तर ते कुठेतरी काय आहे ते आपण बघूयात. त्याच्यानंतर जर टॉर्चर बघितलं तर डिफाईन केलेले नाही आहे इंडियन पिनल कोडमध्ये, आणि जर डेफिनेशन बघितली हर्ट आणि ग्रीवियस हर्ट याचीच दिलेली आहे, आणि इंडियन पिनल कोडमध्ये ह्या दोन डेफिनेशन दिलेल्या आहे, बट टॉर्चर इज प्रॉपरली डिफाईन नाही केलेलं. आणि जर आपण बघितलं तर डेफिनेशन हर्टची डेफिनेशन काय आहे, हर्ट HURT, तर याची डेफिनेशन काय आहे तर म्हणजे त्याच्यात इन्क्लूड केलेलं नाही कशाला, तर मेंटल टॉर्चर असतं जे की मानसिक त्रास असतो त्याला याच्यात इन्क्लूड केलेलं नाही. आणि जर इंडियन कोर्टने आहे त्याचा इंटरप्रिट कसं केलेला आहे, जो की मानसिक छळ, जबरदस्ती, कंटाळवाणा, प्रदीर्घपणा, त्याचबरोबर जबरदस्त आणि धमकी देणारी पद्धती,
आणि अत्याचाराची आस, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कुठंतरी हटमध्ये येतील अशा त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत. त्याचनंतर जर व्हॉलंटरीली बघायचं झालं आपण, तर ह्याच्यामध्येच जे काही प्रोव्हाइडेड केलेले आहे, जे काही पनिशमेंट आहे तर ती प्रोव्हाइडेड केलेली आहे. त्याचबरोबर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जे आहेत, तर जे काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत तर ते इन्क्वायरी करू शकतात जर कस्टोडियल डेथ. आता कस्टोडियल डेथ काय असते, तर पोलीस स्टेशनमध्ये एखादा कैदी असेल तर त्याला तिथे डेथ होणे याला कस्टोडियल डेथ म्हणतात, याची इन्क्वायरी करू शकतो. त्याचनंतर जे काही नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे तर त्यांनी स्पेसिफाईज केलेले आहेत गाईडलाईन कशासाठी, तर जी काही कंडक्टिंग ॲटॉप्सी ज्याला शवविच्छेदन म्हणतात, म्हणजे जे काही पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर जे काही रिपोर्ट असतात, जी काही ती पद्धत असते, जी काही प्रोसेस असते, तर ती कुठेतरी पब्लिकमध्ये, आता सध्याची बघितली तर ती कुठेतरी पब्लिकमध्ये नसती, तर ती कुठेतरी पब्लिकमध्ये ठेवावी आणि जे काही आय ऑफ कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करावी असं आहे. तर ती नॅशनल ह्युमन राईट कमिशनची गाईडलाईन होती. त्याचनंतर जर सुप्रीम कोर्टचं जजमेंट बघितलं तर DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल बघायचं झालं तर त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट होता की जे काही कस्टोडियल टॉर्चर आहे तर त्याच्यात ज्युरिस्प्रुडन्स इव्हॉल्व करणं हे त्यामध्ये होतं. आणि त्याच पुढे जर बघितलं आपण नीलाबाटी बेहरा वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा हे जे काही होतं तर त्यांचा कोर्ट डिसिजन आलेला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिले होतं, म्हणजे जे काही स्टेट आहे तर लॉंगर टाईमसाठी जे काही पब्लिक लॉ आहे त्याला लायबल असणार नाही, किंवा लॉंगर टाईम म्हणजे जे काही लॉंगर टाईम आहे त्याच्यासाठी लायबल पब्लिक लॉमध्ये असू नये असं त्यांनी दिलं होतं. त्याच्यानंतर जे काही कंपॅन्शिएशन आहे ते द्यावं स्टेटना, हे त्यामध्ये त्या केसमध्ये दिलेलं होतं किंवा कोर्टच्या डिसिजनमध्ये होतं. त्याचनंतर जर बघितलं आपण तर ज्या काही सिमिलर कोर्टमध्ये काय झालेलं आहे, मेनी केसेस आहेत आणि ज्याच्यामध्ये पोलिसमॅन जे आहेत तर ते तिथे गिल्टी फाउंड झालेले आहेत आणि त्यांना कस्टोडियल डेथमुळे ते गिल्टी फाउंड झालेले आहेत आणि त्याच्यात डेथ पेनल्टीची पण शिक्षा दिलेली आहे. त्याच डेथ पेनल्टी म्हणजे फाशीची शिक्षा देणे. त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की आपल्या डेफिशियन्सी आहे का लॉमध्ये, जो काही लॉ आहे एक्झिस्टिंग तर नाही. त्याचबरोबर जर बघितले अस्पष्ट, असह्य आणि अपराधाबद्दल शिक्षा म्हणून मिळेल हे जे काही आहे तर ते काय आहे आपण बघूयात. तर एक 2017 प्रिव्हेन्शन ऑफ टॉर्चर बिल आलेलं होतं, ते रिलीज झालेलं होतं, जे की आपण म्हणू शकतो स्टेक होल्डर आहे त्यांचं सजेशन होतं, म्हणून एक फ्रेश ड्राफ्ट तयार करण्यात आलेलं होतं. बट हे जे काही बिल आहे ते कुठेतरी स्पष्ट नव्हतं. त्याचबरोबर त्याच्यात हार्श म्हणजे असह्य अशा गोष्टी आपल्याला दिसून येतील. तर काय, जे काही पोलीस आहे तर त्यांच्या जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या डिस्चार्ज करत असताना ते विदाऊट फिअरचं जे काही प्रोसिक्युशन आहे आणि पर्सिक्युशन आहे ते कसं करणार, त्याच्यावर एक मोठा प्रश्न निर्माण होत होता. त्याच्यानंतर जर एक्झिस्टिंग बघितलं आपण लॉ, त्याच्यात ऑलरेडी काहीतरी प्रोव्हिजन्स होत्या त्या परत तर ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी जे काही पोलीस आहेत ते कसे रिस्पॉन्सिबिलिटी हाताळणार हे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बघितलं तर सेव्हर ऑर प्रोलॉंग पेन ऑफ सफरिंग हे जे काही फॉर्म ऑफ टॉर्चरचं फॉर्म होतं तर ते कुठेतरी लेफ्ट आहे, म्हणजे त्या लॉमध्ये अजून पण आहे. आणि 262चं लॉ कमिशन जे आहे, म्हणजे 262 ज्यांचं जे काही आपण लॉ कमिशनचा रिपोर्ट म्हणतो, त्याने रिकमेंड केलं होतं जी काही डेथ पेनल्टी आहे ती अबॉलिश करा, म्हणजे काढून टाका, एक्सेप्ट जे काही टेररिझम आहेत रिलेटेड ऑफेन्सेस असेल तर त्याच्या रिलेटेड ऑफेन्सेस असेल तर तुम्ही डेथ पेनल्टी द्या. पण जे काही बिल आहे त्याच्यामध्ये डेथ पेनल्टी ही काढलेली नाही, तर कस्टोडियल डेथसाठी डेथ पेनल्टी देऊ शकतात हे आहे. त्याच्यानंतर जे काही मोस्ट कंट्रीज बघितल्या तर त्यांनी त्यांचं डिलीट केलेलं आहे, जी काही डेथ पेनल्टी आहे तर त्यांच्या स्टॅच्यू बुकमधून ती डिलीट केलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इंडियामध्ये कसं आहे तर लेजिस्लेशन म्हणजे जे डेथ पेनल्टी करायची असतं ते त्याला लॉ बनवावं लागतं जर त्या केसनुसार, आणि त्याच्यानंतर डेथ पेनल्टी देता येते. म्हणजेच अल्टिमेट काय म्हणता येईल की पनिशमेंट शो होती की डेथ पेनल्टी आहे आणि एक ह्युमन लाईफचं एक पॅसिव्ह माइंडसेट आपल्याला एक दिसून येईल. त्याच्यानंतर जर प्रपोज्ड रजिस्ट्रेशन असेल तर एव्हरी कंप्लेंट जी असते टॉर्चरची ती FIR झाल्याच्या नंतर जे काही अँटिसिपेटरी बेल असते त्याला कुठेतरी डिनायला आहे. तर हे काय आहे, एक डिरेक्शन असतं रिलीज पर्सन करायचं असतं बेलवरती, किंवा त्याला अरेस्टेडच्या आधी तो बेल करू शकतो. तर ही काही प्रोव्हिजन असते ती नाही अवेलेबल. त्याच्यानंतर जे काही बेल आहे तर ते ॲप्रोप्रिएट केसला रेफ्यूज पण करू शकते. फक्त एक्सक्लूड काय केलेलं आहे, जे काही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आहे त्यांच्या विरुद्ध नाही आहे. आणि जर बघितलं तर स्ट्रगलिंग एव्हरी डे, जे आपण म्हणतो तर स्ट्रगल करावं लागतं एव्हरी डेला, आणि चॅलेंज होतात जे काही नवीन एमर्जिंग क्राईम असतात त्याला नवीन काहीतरी चॅलेंजेस असतात. तर ही जे काही अपॉर्च्युनिटी म्हणतो, जर आपल्या जे काही म्हणतो ऑफिसर त्यांच्या विरोधात जर अशा गोष्टी होत असेल तर ह्या कुठेतरी त्यांच्यावरती एक
मिसट्रस्ट आहे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर 2017मध्ये जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी सुप्रीम कोर्टला एक ॲडमिट केलेलं होतं किंवा एक आपण म्हणू शकतो तर काय जे काही 273rd रिपोर्ट होता लॉ कमिशनचा, तर त्यांनी कुठेतरी एक सिरियसली घ्यायला सांगितलेलं होतं, बट ते काहीच सुप्रीम कोर्टना त्या लॉमध्ये इन्क्लूड केलेलं नाही. त्याचबरोबर जे काही रिकमेंडेड केलं होतं जे काही रॅटिफिकेशन आहे तर काय युनायटेड नेशनचं कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर अँड अदर क्रुएल इनह्युमन ऑर डिग्रेडिंग जी काही ट्रीटमेंट असते तर ते काही रॅक्टिफाय करायला सांगितलं होतं. तर रॅक्टिफाय काय असतं तर युनायटेड नेशनमध्ये तर साईन केलं, बट आपल्या पार्लमेंटमध्ये आणून त्याला तो लॉ बनवणं रॅक्टिफाईड करणं याला रॅक्टिफाईड म्हणतात. त्याच्यानंतर हे जे काही आहे ते इंडियन पार्लमेंटमध्ये झाले नाही, त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही इंडियाचं जे काही आपण म्हणतो तर जो काही लॉ आहे तर तो कुठेतरी कॅट त्याच्या सोबत म्हणजे त्याचा मिळता जुळता आहे. मायनर डिटेल्स आपण मायनर गोष्टी सोडल्या तर तो इंडियाचं जर सर्कमस्टान्सेस बघितलं तर त्याच्यात कुठेतरी तो पुरा आहे आणि प्रोव्हिजन कॅटमधल्या पण भरपूर त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर जर रूट कॉज बघितला आपण प्रॉब्लेमचा तर काय आहे तर जे काही रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जस्टिस आहेत दीपक गुप्ता तर त्यांनी काय सांगितलेलं आहे जर इम्प्लिमेंटेशन आपलं जे काही लॉ आहे तर जो आहे त्याचंच प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन प्रॉसिक्युशन जे आहे तर ते कुठेतरी फिअर होत नाही आहे आणि त्याला रॅक्टिफाईड करणं फर्स्टली एक काम आहे. त्याच्यानंतर जे काही पोलीस आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेन करणं चांगल्या पद्धतीने ट्रेन करणं गरजेचं आहे. आणि यूज थर्ड डिग्री जी म्हणतो आपण थर्ड डिग्री असते तर ती कुठेतरी रिप्लेस करायची सायंटिफिक स्किलना. तर थर्ड डिग्री काय आहे तर एखाद्याला बीटिंग म्हणजे कुठेतरी लाठीमार करणे, त्यानंतर करंट देणे, त्यानंतर चिली पावडर यूज करणे आणि जे काही मॅन आहे त्याला हेलिकॉप्टरला हँगिंग करणे, त्यानंतर पुलिंग नेट, हे जे काही म्हणतो आपण ह्या सगळ्या थर्ड डिग्री आहेत. त्याच्यानंतर ह्या काही आर्टिकलमध्ये दिलेल्या नाही, एक समजावं म्हणून मी घेतलेले आहेत ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक गरज आहे जी काही रूट कॉज आहे प्रॉब्लेमचा तो शोधून काढणं ही सध्याची एक गरज आहे. आणि जे काही व्हेरियस कमिशन्स आहेत तर त्यांनी जे काही रिकमेंड केलेलं आहे रिकमेंडेशन दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट करावेत आणि एक नेसेसरी रिफॉर्म करून घेऊन यावा. जे काही लॉ आहे तर हे आपण बघू शकतो तर दिलेलं आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे, जी काही जी काही डेथ पेनाल्टी म्हणतो आपण फाशीची शिक्षा तर तुम्हाला काय वाटतं ती असावी का नसावी का काही स्पेसिफिक केसेसमध्ये ती असावी असं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं मत काय आहे. आणि त्याच्यानंतर हे लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करा आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नंतरच्या नोटिफिकेशन येत राहतील. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.